तुमच्या घरी एसी असेल आणि तुम्हाला एसी शिवाय झोपच लागत नाहीये, एसीच्या अशा सततच्या वापरामुळे तो सारखा गरम देखील होतोय, त्यावर उपाय काय हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी अक्षता पवार, आपण पाहताय मुंबई आउटलुक। तर ऑफिस किंवा घर सगळीकडे सध्या एसीचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात रोज मोठ्या प्रमाणावरती करत असतो। मात्र एसीची योग्य ती काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। गेल्या काही वर्षांमध्ये एसी स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय। एसी ब्लास्ट होणे, एसी फुटणे आणि आग लागण्याच्या घटनेचे प्रमाण वाढत चालले आहे। एसी दुर्घटनेत आजवर अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव देखील गमावलाय, कारण एसी वापरताना अनेकदा काही गोष्टींकडे आपण सर्रासपणे दुर्लक्ष करतो। या घटनांचे मुख्य कारण नेहमी चुकीची एसीची मेंटेनन्स, गॅस लीक होणे, तापमानाचे नियम उल्लंघन आणि तांत्रिक त्रुटी असू शकतात। सोलापूर शहरातील जुनावेळी घरकुल परिसरातील गडगी नगरातील पल्लवी प्रवीण सगम यांचा घरातील एअर कंडिशनर मध्ये स्फोट होऊन मृत्यू झाला। एसीच्या स्फोटानंतर शॉक सर्किटमुळे आग झपाट्याने पसरली, त्यामुळे ज्वालांमुळे बाहेर पडणं शक्य झालं नाही। तर आजूबाजूच्या रहिवाशांनी आरडाओरडा करून अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली। मात्र आग विझवण्यासाठी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं, मात्र त्याआधीच पल्लवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतदेह पूर्णपणे होरपळून निघाला। तर दुसरी घटना ही फरीदाबादची आहे। फरीदाबाद मध्ये एका बिल्डिंग मध्ये रात्री एसीचा अचानकपणे स्फोट झाला। या स्फोटामुळे दुसऱ्या मजल्यावरती राहणाऱ्या एका कुटुंबातील 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्या पाळीव प्राण्याचा देखील यात मृत्यू झाल्याचं समोर आलं। तिसरी घटना ही दिल्लीतील नोएडा मधली आहे। नोएडाच्या एका सोसायटीमध्ये एसीच्या कंप्रेसर मध्ये ब्लास्ट झाला। जास्त तापमानामुळे किंवा व्होल्टेज मध्ये चढ उतारामुळे हा ब्लास्ट झाल्याची शक्यता वर्तवली जाते। एसी स्फोट नक्की कशामुळे होतो, स्फोट होण्याची मुख्य कारणे कोणती हे आपण जाणून घेऊयात। पहिलं कारण आहे ओव्हरहीटिंग। एसीचा सतत जास्त तापमानात काम केल्यास ब्लास्ट होण्याची शक्यता वाढते। दुसरं कारण आहे मेंटेनन्सची कमतरता। एअर फिल्टर आणि कूलिंग कॉइल्सची वेळोवेळी साफसफाई न केल्यास देखील दबाव वाढू शकतो। तिसरं कारण आहे गॅस लिकेज। चौथं कारण आहे स्फोटाचं ते व्होल्टेजचे उतार आणि चढाव। तर पाचवं कारण आहे व्हेंटिलेशनचा अभाव। एसीच्या कंप्रेसरच्या आजूबाजूला योग्य हवेचा प्रवाह नसेल तर ही उपकरणे गरम होतात आणि स्फोट होऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं, एसी खरेदी करताना तुम्हाला काही गोष्टी या माहीतच असायला हव्यात, कारण एसी खरेदी करताना जर तुम्ही योग्य ती काळजी घेतली तर एसी स्फोट होण्याची शक्यता कमी आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे। तर तज्ञांच्या मते तांब्यापासून तयार करण्यात आलेले एसी हे ॲल्युमिनियमच्या कंडेन्सरच्या तुलनेत अधिक महाग असून ते सुरक्षित आहेत। तांब्याचे पाणी किंवा हवेबरोबर प्रतिक्रिया होत नाही, त्यामुळे ते जास्त प्रमाणावरती प्रतिरोधक म्हणून काम करतं। तांब हे लवकर तापत देखील नाही, या गुणांमुळेच ते तापल्यानंतर लवकर थंडही होतं। त्यामुळे ॲल्युमिनियम एसीच्या तुलनेत तांब्याच्या एसीचा स्फोट होण्याची शक्यता देखील कमी आहे। मंडळी, जर घरी एसी असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। एसीची नियमित सर्व्हिसिंग करा। दर 4 ते 5 तासांनी एसी बंद करा। व्होल्टेज स्टेबलायझर वापरा आणि काळजीपूर्वक व्होल्टेज चेक करा। गॅस लिकेजची तपासणी वेळोवेळी करून लिकेज आढळल्यास त्वरित दुरुस्ती करा। एअर फिल्टर आणि कूलिंग युनिट स्वच्छ ठेवा। कंप्रेसरला शांत आणि व्हेंटिलेटेड ठिकाणीच ठेवा आणि जास्त तापमानापासून दूर ठेवा। एसी दुर्घटना या नेमक्या कोणत्या कारणांमुळे होतात, एसी वापरताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलंय। त्यामुळे अशा दुर्घटना तुमच्या सोबत होऊ नयेत याची दक्षता नक्की घ्या। हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा।